श्री स्वामी समर्थ. शनिवारी 25 जानेवारीला षटतिला एकादशी आहे आणि या दिवशी आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजा करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी एक वेळ काहीही करणे शक्य झाले नाही तरी चालेल, परंतु गाईला म्हणजे गोमातेला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे. षटतिला एकादशी नावाप्रमाणेच या दिवशी आपण तिळाचे उपाय करत असतो. मग त्यामध्ये तिळाचे स्नान आहे, तिळाचे तर्पण आहे, तिळाचे दान आहे, तिळयुक्त भोजन आहे, तिळाचे हवन आहे, त्याचप्रमाणे तिळ मिसळलेले पाणी पिणे. तर अशा गोष्टी आपण या षटतिला एकादशीच्या दिवशी करत असतो आणि त्याबरोबरच आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे. पद्मपुराणामध्ये सांगितलेले आहे की षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवावा. आता गोमाता जी आहे तर तिला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये गोमातेला अतिशय पवित्र मानलेले आहे. गोमाता जी आहे तर ते 33 कोटी देवतांचे प्रतीक मानलेले आहे. त्याचप्रमाणे यजुर्वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये सुद्धा गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाय जी आहे तर ती कामधेनू आहे, कारण आपल्या मनातील भावना समजून ती इच्छा पूर्ण करत असते. असे म्हणतात की ज्या घरी गाय आहे तर त्या घरी कधीही कोणताही वास्तुदोष किंवा कोणतीही इडापिडा, वाईट बाधा राहत नाही. तर एवढं महत्त्व या गायीला आहे. गाय जी आहे तर तिची जर आपण पूजा केली, तिची सेवा केली तर आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत तर ती नष्ट होतात. गोमातेच्या फक्त स्पर्शाने सुद्धा आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. आपले जे सौभाग्य आहे तर ते दुर्भाग्यामध्ये बदलतं. गायीची जीभ जर आपल्या हातावरून फिरली तर आपल्या हातावरील ज्या रेषा आहेत तर त्यासुद्धा सक्रिय होतात. तर एवढं महत्त्व या गायीला आहे आणि गाय जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे श्री विष्णूंचेच अवतार असलेले श्रीकृष्ण तर यांना सुद्धा जे ज्ञान प्राप्त झाले ते गोचरणातून ज्ञान प्राप्त झाले. गायीच्या पावलाखालची जी माती आहे तर ती जर आपण कपाळी लावली तरी सुद्धा आपले भाग्य उजळते अशी सुद्धा मान्यता आहे. तर अशा या गायीला आपल्याला या षटतिला एकादशी निमित्त एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे. आता ही वस्तू कशी खायला द्यायची आहे? फक्त वस्तू खायला द्यायची नाही तर ती एका विशिष्ट प्रकारे द्यायची आहे. कोणती वस्तू असणार आहे, कोणी द्यायची आहे आणि कधी द्यायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला ही वस्तू गाईला खायला द्यायची आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला गोमातेच्या एका अंगाला स्पर्शसुद्धा करायचा आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. प्रत्येकालाच एकादशीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 4 थेंब गंगाजल जे आहे तर ते टाकायचे आहे, ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे षटतिला एकादशी आहे आणि षटतिला एकादशीला तिळाचे स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे काय करायचं आहे तर आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. काळे तीळ टाकले तरी चालतील, पांढरे टाकले तरीसुद्धा चालतील किंवा हे तीळ जे आहेत तर ते आपण बारीक त्याची पावडर करून आपण उटणं म्हणून अंगाला लावून त्यानंतर जरी स्नान केलं तरीसुद्धा चालेल. परंतु आवर्जून आपल्याला या दिवशी तीळ स्नान जे आहे तर ते करायचं आहे, कारण तिळाचं स्नान करणे याला षटतिला एकादशीच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे. या नावामध्येच आहे की षटतिला म्हणजे 6 तीळ. 6 प्रकारे आपण तिळाचा वापर या दिवशी करून भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेत असतो. म्हणून आपल्याला तीळ घातलेल्या पाण्याने अंघोळ जी आहे तर ती करायची आहे. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे, परंतु जर पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर आपण काळा रंग सोडून इतर रंगाचे कपडे परिधान करू शकतो. यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. देवघरामध्ये विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा करावी आणि जरी मूर्ती नसेल तरीसुद्धा आपल्याला बाळकृष्णांची विधिवत पूजा करायची आहे, कारण बाळकृष्ण जे आहेत तर ते सुद्धा श्री विष्णूंचेच अवतार आहेत. किंवा आपण प्रभू श्रीरामांची सुद्धा विधिवत पूजा या दिवशी करू शकतो. विष्णूंच्या कोणत्याही अवताराची, अगदी विठ्ठलाची जरी आपण पूजा केली तरीसुद्धा
याचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. त्यामुळे विधिवत पूजा करायची आहे. आवर्जून आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते विष्णूंना अर्पण करायचं आहे. नैवेद्य जो आपण अर्पण करतो तर यामध्ये आपल्याला तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला या दिवशी खास करून दाखवायचा आहे. नैवेद्यावरती तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं आहे. परंतु ही तुळशीची पाने आपल्याला एकादशीला तोडायची नाहीत, कारण एकादशीला तुळस तोडली जात नाही. तर आदल्या दिवशी आपल्याला ही पाने तोडून ठेवायची आहेत. यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, गोमातेला म्हणजे गाईला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे. आता यासाठी आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तर त्यावेळेला पहिली आपल्याला एक चपाती गाईसाठी बनवायची आहे. म्हणजे चपाती जी असणार आहे तर ती पहिलीच गाईला द्यायची आहे, कारण पहिली पोळी ही गाईला असं म्हटलं जातं. त्यामुळे पहिल्यांदा जी आपण पोळी बनवणार आहोत, चपाती बनवणार आहोत, तर त्याला आपल्याला तूप लावायचं आहे आणि ती गाईसाठी ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर तिळाचे जर लाडू असतील किंवा आपल्याला पांढरे तीळ आणि काळे तीळ जे आहेत तर ते दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहेत, किंवा काळे किंवा पांढरे असे तीळ घेतले तरी चालतील. थोडा वेळ आपल्याला तासभर हे तीळ जे आहेत तर ते पाण्यामध्ये भिजवायचे आहेत. आणि जेव्हा आपण गाईला घास देणार आहोत त्यावेळेला आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. ती चपाती प्लेटमध्ये ठेवायची आहे. त्यावरती भिजवलेले जे तीळ आहेत तर ते ठेवायचे आहेत. त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं आणि श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे, म्हणजे जर आपल्याकडे पैशासंबंधीच्या अडचणी असतील किंवा घरामध्ये लहान मुले आहेत जी सतत किरकिरेपणा करतात किंवा आजारी पडतात, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सतत मतभेद होत असतील, तर अशा कोणतीही समस्या जरी असेल तरी ही समस्या आपल्याला विष्णूंना सांगायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ज्या प्लेटमध्ये आपण चपाती ठेवलेली आहे म्हणजे नैवेद्य ठेवलेला आहे तर तो आपल्याला उचलायचा आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी गाय आहे, आपल्या घरी गाय असेल किंवा शेजारी असेल, आजूबाजूला असेल किंवा गोशाळेमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू लावायचा आहे, पायावरती कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे. आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे म्हणजे चपाती, त्यावरती आपण तीळ आणि गूळ ठेवलेले आहेत किंवा आपण तिळगुळाचा लाडू ठेवू शकतो, तर हा आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अगरबत्तीने धूप दीपाने गाईला ओवाळायचं आहे. आणि गाईच्या शरीरावरती एक उंच भाग असतो, जो उंचवटा आहे त्या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते, तर त्यावरून आपल्याला हात फिरवायचा आहे. गाईच्या या अंगाला जर आपण स्पर्श केला तर आपल्या इच्छा पूर्ण होतात. त्यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी म्हणून गाईला आपल्याला प्रार्थना करायची आहे, त्या गाईला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आता जरी आपल्याला हे सर्व करणे शक्य झाले नाही तरी काय करायचं, उजव्या हातावरती गुळाचा खडा फक्त ठेवायचा आहे आणि तो हात गाईसमोर धरायचा आणि तो गुळाचा खडा खाताना आपल्या हातावरून गाईची जीभ फिरते, जेणेकरून आपल्या हातावरच्या रेषा सक्रिय होतात आणि आपलं दुर्भाग्य जे आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते. लहान मुले जी आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात, किरकिरेपणा करतात, तर अशा वेळेला आपण त्या मुलांच्या हातून हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खायला देऊ शकतो. यामुळे मुलांच्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतात. त्यामुळे जरी आपल्याला चपाती, तिळगुळ या गोष्टी जरी गाईला देणे शक्य झाले नाही तरी हिरवा चारा जो आहे तर तो या दिवशी जरी खायला घातला तरी सुद्धा श्रीहरी विष्णूंचे आणि 33 कोटी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. परंतु षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे गाईसाठी आपण जो नैवेद्य देणार आहोत तर यामध्ये आपल्याला तिळाचा समावेश जो आहे तर तो करायचा आहे.